नमस्कार, मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे स्वागत करते। मी आज तुम्हाला कोल्हापुरी कुरकुरीत चटकदार भडंग कसा बनवायचा तो दाखवणार आहे। त्यासाठी आपण गॅसकडे जाऊया आणि भडंग करायला सुरुवात करूया। सुरुवात करता तुम्हाला सगळं साहित्य सांगते। हे बघा, आता तडक्यासाठी मी एक मोठे हे ठेवले, घमेले ठेवलेलं आहे, कारण काय ते चांगलं परतायला येतं। हे बघा, मी मोठ्या दोन पळ्या तेल घालून घेते। आणि तडक्यासाठी पहिल्यांदा राई घालते। मोहरी चांगली फुलली की नाही, मग जिरे घालायचे। एक चमचाभर जिरे घेतले आणि सगळं थोडं थोडं हलवून घ्यायचं असं। लसूण बघा मी कसा, अख्खा लसूण बिना सोलायच्या अगोदर फक्त थोडा थोडा ठेचून घ्यायचा। त्याची टेस्ट त्याच्यात वेगळीच असते, छान लागते टेस्ट। हे बघा, असा घेतला आहे मी। आता लसूण लालसर होतं, सगळं चांगलं व्यवस्थित भाजलं पाहिजे। थोडं जर मऊ राहिलं तर कुरमुरे मऊ होऊ शकतात आपले, ते चांगले लालसर भाजले पाहिजेत। हे बघा, आता लसूण लालसर झाले बघा। आता ह्याच्यामध्ये हा भरपूर सारा कढीपत्ता टाकून घ्यायचा। आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाला पाहिजे आणि ताजा अगदी कढीपत्ता टाकून घ्यायचे। असा हलवताना वाजला पाहिजे तो कढीपत्ता, असा करकरूसपर्यंत ते तळून घ्यायचा। आता फुटायची डाळ टाकून घेते। डाळवं म्हणतात त्याला, काही ठिकाणी डाळवं म्हणतात, काही ठिकाणी फुटायची डाळ म्हणतात। असं चांगलं ह्याला जास्त भाजावं लागत नाही। आता गॅस बंद करते थोडा वेळ आणि यात पावडर मसाला टाकून घेते। आता ह्यात लाल तिखट टाकून घेते। हे काश्मीर लाल तिखट पण आहे आणि तिखटाचं लाल तिखट पण थोडं आहे। हा भडंग कसा झणझणीत झाला पाहिजे। आता ही हळदी पावडर अर्धा टीस्पून आहे। बडीशेप पावडर आहे अर्धा टीस्पून। ही धना पावडर आहे अर्धा टीस्पून। ही जिरा पावडर आहे अर्धा टीस्पून। ही आंबट गोडपणा यासाठी आमचूर पावडर आहे, एक पाव टीस्पून टाकले, जास्त टाकले नाही। आणि हा एक छोटी चिमूटभर हिंग आहे। आणि ही पिठी साखर आहे गोडीसाठी, थोडीशी गोड व्हायसाठी। आणि चवीपुरता मीठ आहे। हे सगळे टाकून एकदा चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं। याची ट्रिक सांगते मी। हा जरा हे सगळं साईडला घ्यायचं असं, आणि ह्याच्या मधोमध जरासा हा कांदा, एका कांद्यामध्ये 2 करायचे भाग, आणि हा असा थोडासा भाजून घ्यायचा। भडंगची लज्जत वाढवण्यासाठी ही एक ट्रिक आहे माझी, ही त्याच्यावर खायचं भडंग बरोबर। असं हे भाजून घ्यायचं थोडं थोडं, थोडा थोडा कांदा मऊसपर्यंत भाजून घ्यायचा तो। आता गॅस चालू करून हा मसाला सगळा घातलेला आहे मी। आता गॅस चालू करून हा कांदा थोडा भाजून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मी कुरमुरे घेतलेत, हे थोडी चाळणीत घेतलेत, कारण का ह्यात माती वगैरे असते, ते चाळून मी घेतले। हे 200 ग्रॅम कुरमुरे आहेत। हे गावठी कुरमुरे आहेत, अगदी गावाकडच्या भट्टीतून ताजे ताजे काढलेले कुरमुरे आहेत हे। आणि ह्याच्यासाठी 2च नमुन्याचा भात गावी वापरला जातो। एक गावठी भात म्हणजे हवळा भात म्हणतात त्याला, किंवा दोडगाचा भात म्हणतात। त्या भातापासून हे कुरमुरे तयार होतात, गोल गरगरीत फुगलेले कुरमुरे त्याच भातापासून तयार होतात, म्हणून असे मोठे गोल असतात।
हे कसे दिसतात बघा, असे गोल टम फुगलेले, हे गावठी भातापासून बनलेले असतात. हे गावी कसं भट्टीतून आणल्यावर गरम गरम तयार करून भणण खाता येते तो. हे आता ह्यात मी घालते. आता हे चांगलं वर खाली हलवून घ्यायचं. आता यात भाजलेले शेंगदाणे होते ना, हे पण घालते. ह्यात शेंगदाणे जास्त घालायचे नाहीत, कारण का भडंगची टेस्ट ही ह्याच्यात त्या चटणी मिठातच असते चांगली खरी, हे लाल तिखटमध्ये आणि मिठामध्येच. हे बघा मी यात शेंगदाणे घालते. हे बघा आता हा तयार झाला. दुपारच्या वेळेमध्ये खायला किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर असं गरम गरम चहा, आणि हे खायला किती मस्त वाटतं. आणि हे कॅरी बॅगमध्ये एक चांगल्या पॅकबंद डब्यामध्ये 8 दिवस अगदी आरामात असं कुरकुरीत राहू शकतो. हा असा बघा टेस्टी मस्त अगदी कुरकुरीत झालेला आहे. यम्मी टम्मी. सर्व करण्यासाठी मी काढून घेते. हा बघा खाण्यासाठी सर्व करण्यासाठी मी घेतलेला आहे प्लेटमध्ये. कसा बघा असा कुरकुरीत आहे, हे बघा कसा वाजतो, असा मस्त आहे अगदी. एकदा तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमची एक लाईक माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी नवीन उत्साह असतं, नवीन प्रोत्साहन असतं. इथे तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला. आणि पुढं मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आता मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.